जय भीम. आज आमचे मित्र बोधाचार्य जवळजवळ आमची एक मैत्री 6 ते 7 वर्षापासून आमची मैत्री आहे. अशीच आमच्या रेल्वेमध्ये दोघांची ओळख झाली. आम्ही काहीतरी कारणानं मुंबईला जात असताना रेल्वेमध्ये आमची दोघांची गाठभेट झाली. तर यांच्याशी संपर्क साधायसाठी आज येईन किंवा उद्या येईन सुद्धा मस्त मला आमंत्रित केलं. या 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 म्हणून काय मला काही येता आलं नाही, पण आज असा योगायोग आला तर चांगल्या पद्धतीचं असं भेटायचा म्हणजे आमच्या बोधाचार्याशी भेटण्यासाठी अगदी योग चांगलाच भेटतो. म्हणजे योग आमचा चांगला आला. त्यामुळं आज खास आपण बोधाचार्यांची आपण आज मुलाखत घेणार आहे. तर पहिल्या प्रथम आपण त्यांचं नाव जाणून घेणार आहे. जय भीम सर. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. तर सर तुम्ही म्हणजे तुमचं शिक्षण कसं झालं? पहिलं शिक्षण माझं 12वीपर्यंत मी शिकलो शिक्षण आणि आष्टा या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालं. तिथं अजूनही होता का म्हणजे अजून? नाही शाळेलाच? शाळेलाच होतो आष्टाला. मग शाळेला तुम्ही तिथं 12वी झालं पुढे काय केलं नाही तुम्ही? नाही, घरची परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे आपल्याला माझं शिक्षण पुढे काय आपल्याला करता आलं नाही. बरं, मग आता मग तुम्ही या धम्म चळवळी तुमच्या वारसा कोणाचा घेतलाय का? तुम्ही कसं काय इकडं वळला? का पहिलं पूर्वज आपलं कोण त्या चळवळीत होतं बाबा, त्यांचा आपण असा वारसा घेतला असं कोण होतं का तुमचं? मी सन 1987-88 पासून ह्या धम्म चळवळीमध्ये सुरुवात केली. बरं. त्यावेळेला मी फक्त बुद्धवंदना धम्मवंदना एवढंच गाथा पुस्तकामध्ये बघून म्हणत होतो. पण काही दिवसानंतर या धम्म चळवळीमध्ये मी सन 2017मध्ये महांकाली कारखान्यामध्ये टाईमकीपर असताना टाईमकीपर झालो. माझी सर्व्हिस 29 वर्ष झाली आणि 2017पासून मी ज्या वेळेला रिटायर झालो त्यावेळेला ह्या धम्म चळवळीमध्ये मी 100% झोकून दिलं. मग तुम्ही मग काय शिबिरला वगैरे असं काय कुठे श्रामणेर शिबिर वगैरे गोगवाडे या ठिकाणी केलं. तिथं किती साली काय काय असं? हां, श्रामणेर शिबिर हे 2018ला धम्म चळवळीचं काम करत करत आज मी गेली 3 वर्ष झालं ह्या धम्म चळवळीमध्ये सातत्यानं या धम्म चळवळीमध्ये सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना हळूहळू मी श्रामणेर एक 10 दिवसाचं श्रामणेर घेतलं. त्या सामन्यामध्ये तुम्ही 10 दिवस ज्या वेळेला घेतलं सामन्याला आपण 10 दिवसाचं, मग त्यावेळेला तुम्हाला असं काय जाणवलं म्हणजे खरंच आपण योग्य ठिकाणी आपण आलोय? हो, योग्य ठिकाणी आलोय असं तुम्हाला तिथं काय वाटलं? हां, ज्या वेळेला मी तिथं गेल्यानंतर प्रथमतः मी काही थोड्या भंतीजींची भेट घेतली आणि धम्माविषयी बौद्ध धम्म काय आहे याविषयी थोडीशी माहिती घेतली त्यांच्याकडून. हां, आणि मी लगेच त्या ठिकाणी असा निर्णय एक पक्का निर्णय केला की आपण कुठेतरी समाजाचं देणं आहोत. या पद्धतीनं मी त्या धम्मामध्ये झोकून दिलं. 10 दिवसाचं श्रामणेर शिबिर केलं. त्यावेळेला स्वतः मुंडन केलं. काही गंडे जोरे हातामध्ये घड्याळ वगैरे होतं ते बाजूला ठेवलं. त्यांनी आम्हाला ते कंपल्सरी बाजूला ठेवायला सांगितलं आणि एक 10 दिवसाचं मुंडन करून अंगावरती चिवर पांघरून ते धम्म प्रशिक्षण पूर्ण केलं श्रामणेर. आणि तेव्हापासून अति जलद गतीने धम्माकडे वाटचाल करायला सुरुवात केली. मग तुम्ही करत असताना त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं वेगळं पण काय वाटलं का? भरपूर वेगळं वाटलं. ज्या वेळेला ते धम्म चळवळीमध्ये भाग घेऊन मी ज्या वेळेला घरी आलो त्यावेळेला माझ्या घरातील सर्वांना कुटुंबियांना सांगितलं की बाबा आपण स्वतः ह्या धम्मामध्ये झोकून दिल्याशिवाय घरच्या लोकांची परिस्थिती काय होती त्यावेळेला? तुम्ही मुंडन वगैरे करून आला, त्यावेळेला घरच्यांनी कोणी विरोध केला नाही? नाही केला. किंवा आईने किंवा मंडळी असेल नाही किंवा आणि
आणि मी कोण चुलते असतील किंवा काय असं काय? मी त्यांना समजावून एवढंच सांगितले की आपण जगामध्ये वावरायचं असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व धम्म चळवळीमध्ये काम करत असताना आपण जे काही अंधश्रद्धा आहेत त्या बाजूला टाकण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे. त्या धम्माच्या ह्याच्याप्रमाणे स्वतःपासून आपण सुरुवात केल्याशिवाय जगाला आपल्याला सांगता येणार नाही. बघा आता आमचे बोधाचार्य सुद्धा बोलत असताना सुद्धा त्यांच्या बोलण्यातून काय आले बघा, एखादं आपण काम करत असताना आपण जरा 100 जणाला विचारतो किंवा छोटीची गोष्ट असली तरी सुद्धा आपण विचारतो. तिने न विचारता जाऊन आपल्या शिबिराला जाऊन येऊन घरच्या मंडळीला किंवा घरच्या माणसांनी अगदी चांगल्या पद्धतीने समजावून सांगून सुद्धा म्हणजे सगळे अगदी सक्रियानं त्यांचे सगळे घरचे कुटुंबीय असतील आणि सगळे असतील तरी पद्धतशीर अशा पद्धतीनं तर मला वाटतं आता हे वाक्य बोलले तशा पद्धतीनं आपण सगळ्यांचा जर विचार केला तर मला काय वाटत नाही म्हणजे चुकीच्या मार्गाला कोण जाईल. तर असं आता आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून खरोखरच अगदी घेण्याजोगं अगदी चांगल्या पद्धतीचं त्याने वाक्य वापरलेलं आहे. तरी अजून आपण यांच्याशी बघूया काय काय म्हणजे यांच्या दडपण जे आहे ते काय दडपण आहे किंवा काय याचा सारांश काय आहे त्यात आपण अजून यांच्याकडून जाणून घेणार आहे. मग तुम्ही तिथून आल्यानंतर मग त्यावेळेला आपण समाजात वावरत असताना त्यावेळेला काय अडचण आली का? समाजात आपण वावरत असताना समाजात वावरत असताना मला बराचसाच लोकांनी विरोध केला की बाबा हे तुम्ही करताय हे एखाद्या समाजातल्या व्यक्तीला दबवण्याचा प्रयत्न करताय किंवा तुम्ही प्रेशर करताय की तुमचे घरातले देव तुम्ही काढा, अमुक हे करा, तमुक हे करा, हे करू नका, ते करू नका, या धर्मामध्ये सहभागी व्हा. तर ह्या गोष्टीतून ज्या वेळेला आपल्या लोकांची जी काही मनाची हे होती काय म्हणतात त्याला भीती होती धम्माविषयी, ती भीती काढण्याचं काम जे केलं ते प्रथमतः मी विहारामध्ये गेल्यानंतर CR सांगलीकर साहेबांना भेटून एक धम्माचा मोठा कार्यक्रम घेतला मूर्ती प्रतिष्ठापनेचा. आणि मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये स्वतः मी अशी सुरुवात केली की पूर्ण विहारामधलंच साफसफाई करून तिथंचे स्टेज तयार करून सांगलीकर साहेबांना भेटून त्यांच्याशी हितगुज करून त्यांना मी सांगितलं की मी स्वतः धम्म प्रसाराचं काम करायलो आहे आणि मला तुमची साथ हवी आहे. म्हटल्यानंतर CR सांगलीकरांनी साहेबांनी सुद्धा मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आमच्या समाजाला, देशिंगावच्या समाजाला, बौद्ध समाजाला की त्यांनी ते मोफत मूर्ती दिली आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना कवठेमंकाळ तालुक्यामध्ये कुठेही झाली नाही. असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही त्यावेळेला मूर्ती प्रतिष्ठापने दिवशी केला आणि तेव्हापासून या धम्मामध्ये मी सक्रिय सहभागी. मूर्ती स्थापना केल्यापासून तेव्हापासून तुम्ही काय शिबिर वगैरे काय लावलं का? शिबिर 2 झाली की आमची. तुम्ही लावलेलं विहारामध्ये? विहारामध्ये. मग त्यावेळेला तुम्ही जे शिबिर लावलं त्या शिबिराचा एखादा काय अनुभव आहे का तुमचा? शिबिराचा अनुभव एकच आला की त्या ह्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त माझ्या समान किंवा माझ्यापेक्षा मोठे असणारे लोक त्यांना धम्म सांगण्याचा प्रयत्न आज अखेर करतोय, पण त्या धम्मामधून त्यांना ते अजून धम्म तो समजलं नाही. तर त्याच वेळेला मी दुसरी कलाटणी अशी मारली की पूर्ण लहान मुलापासून एकंदरीत 1ली ते 10वीपर्यंतच्या मुलांना एक असं मार्गदर्शन दिलं की त्यांचं रोज विहारामध्ये वंदनापाठ घेणं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं शिकवण करणं, धम्माविषयी माहिती देणं, अशा पद्धतीनं मी वर्ग चालू केले. आणि प्रत्येक रविवारी त्या वर्गामध्ये महिला आणि ती लहान मुलं आणि बौद्ध उपासक उपासिका तिथं हजर राहिल्या आणि त्या पद्धतीनं त्या धम्माची सुरुवात केली. आणि आज आम्ही ती पद्धत अवलंबल्यामुळं बऱ्याच वर्षातून आमच्या या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये देशिंग आणि बोरगाव या ठिकाणी मी ते धम्माचं काम प्रसारित केल्यामुळं, प्रचार प्रसार केल्यामुळं आज मला ते धम्माची गती जोरात चालू झालेली आहे आणि याचं मला फार समाधान वाटतं.
बघा असं मला वाटतं प्रत्येक गावामध्ये तर एक असा आपला बोधाचारी असणं गरजेचंच आहे. कारण आता इथून पुढं बोधाचार्याकडे सुद्धा वळणारी लोक कमी आहेत. आता नवीन पिढीमध्ये तर वळतेले काही दिसत नाहीत, कमी हा. दिसतात. संख्या आपली आता कमीच व्हायला लागली. आता नवीन मध्ये कोणच नाही हो. हो तर असं एक प्रत्येक गावातली एक तर व्यक्ती झाली तर म्हणजे अगदी चांगली गती पकडायला सुद्धा काही अवघड नाही. हो. पण कुठल्या लोकांनी सुद्धा मंडळी सुद्धा आपल्यातल्या कुठं तर समजून घेतलं पाहिजे की काय म्हणजे आपण काय कुणाचं आपण देणं आहे किंवा काय असं प्रत्येकाचं बाबा आपण कुणाचं मी कुणाचं देणं आहे तर माझ्या बोलण्याच्या माध्यमातून असेल किंवा आणि वेगवेगळ्या माध्यमातून असेल तर प्रत्येकानं अशा पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे या काळात आता. हो. कारण कोण म्हणजे एकानं तर ऐकलं तर लाभ फरक पडतोय. हो. तर असं करत असताना म्हणजे तुम्हाला तिथं विहारामध्ये जात असताना तुम्हाला तिथं अनेक अडचणी आल्या. अडचणी आल्या, त्या अडचणीवरती मात करून मी थोडंसं कवठे मंकाळ तालुक्यामध्ये आपल्या पूर्ण प्रत्येक गावामध्ये तुमचा दुःखाचा कार्यक्रम असू दे, लग्नविधीचा कार्यक्रम असू दे, मी विधी लावतोय, लग्न लावतोय, हेही काम महत्त्वाचं करतोय. तर हे महत्त्वाचं काम करत असताना मी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धम्माचा उपयोग सांगत असतो कधी. तर धम्म आपण हे अंमलात आणल्याशिवाय आपल्या समाजाची, आपल्या देशाची प्रगती होणार नाही. असा एक चंग बांधलेला आहे मी की प्रत्येक गावी एखादा उपासक किंवा एखादी उपासिका तयार झाली तर त्यांच्या पाठीमागं बराचसाच समाज सुधरेल. म्हणून प्रत्येक गावामध्ये एक एक उपासक आणि उपासिका व्हायलाच पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे. पण आपला- यासाठी आपण आटोकाट प्रयत्न चालू पण आहे. आपलं बोलत असताना आपला एक विषय मागे राहिलाय हो की आपण म्हणजे जी सामन्याला होती. होय आता आपले एक सामना तुम्ही दोन भरवले तर पहिल्या सामन्याचा विषय आपला तिथं जरा थांबला मागा आपला आता बोलत असताना त्याचा मागं थांबला. मग त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं म्हणजे शिबिर केल्यानंतर किंवा त्या शिबिराचा अनुभव बाबा आपण 10 दिवस केलं परत वेगळं काय तर दिसतोय तुमच्या नजरेत येतंय असा एखादा कुठला प्रसंग आहे का? ज्या वेळेला शिबिर वगैरे घ्यायला चालू केलं त्यावेळेला एक मजबूत संघटना होते हे एक जाणवलं जातं. आणि उपासिकाच्या बद्दल काय सांगा? उपासक उपासिका यांना मी प्रत्येक वेळेला सांगत आलो आहे की आपण जर नाही केलं तर पुढील अवस्था एकदम बेकार पद्धतीने होणार. तर ते दिवस आपल्याला येऊ नये म्हणून आपण हे धम्माचं काम हे केलंच पाहिजे. आणि त्याबरोबर आत्ता जो घटनेच्या माध्यमातून काही ठिकाणी जो प्रचार प्रसार चालू आहे तर त्या प्रचार प्रसारामध्ये देखील मी बरेचसेच गावोगावी कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आहे. आणि आपली घटना ही अडचणीत येत आहे असं ज्या वेळेला मला निदर्शनास आलं त्यावेळेला घटनेच्या संदर्भाचे सुद्धा कार्यक्रम मी घ्यायला चालू केलेले आहेत. बघा या ठिकाणी आमचे पदाचार्य किती महान आणि किती मोठं काम करत आहेत. तरी एकटे असून सुद्धा पूर्ण कवठे मंकाळ तालुका कुठलाही कार्यक्रम असेल किंवा काही असेल तर बोलेला त्या ठिकाणी उपस्थित राहणे आणि त्या ठिकाणी आपलं बौद्ध प्रचार किंवा धम्मचं काय असेल त्याची माहिती अनेक काही माहिती असलेल्या तर आपल्या अगदी खुल्या मनाने ते प्रत्येकाला अगदी सांगतात, वेळ देतात. तर असे कार्यकर्ते आपल्याला बघायला सुद्धा ना फक्त आता ऐकाय पुरतं प्रेक्षकांना चांगलं आहे पण प्रत्यक्षात असं करणारी माणसं कमी आहेत. तर आता माणसं कमी आहेत तर तुम्ही या विषयावर काय सांगशील? लोक कमी आहेत ते पडायला लागलेत आपल्याला आता. हो तर आता हे कमी पडणारे जे लोक आहेत त्यांना काय सांगा तुम्ही बाबा इकडं या चळवळीत येण्यासाठी? चळवळीत येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला मीटिंग अटेंड करणे, तिथं एक थोडंसं म्हणजे हे तिथं समिती तयार करणे आणि त्या समितीमार्फत तिथलं ते काम करणे असा हा मोठा कार्यक्रम. आणि माझे जे सहकारी मित्र आहेत उदाहरणार्थ कवठेकनचे सुजित कांबळे, कुपवाडचे आनंद कांबळे, तसेच कुपवाडमध्ये
कलेक्टर ऑफिसमध्ये काम करणारे दयानंद कांबळे, नंतर सुहास धोत्रे, नंतर किरण कांबळे, रतन तोडकर आणि जितेंद्र कोलप यांच्याशी सतत संपर्क साधून त्या धम्माविषयीचं चळवळीचं ज्ञान घेऊन ते एक प्रकारे लोकांच्या प्रत्येक घराघरामध्ये पोचवण्याचं काम करतो. पोचवण्याचं काम. बरं आता एवढं तुमचं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तर तुमच्या एखादा आमच्या मत मागवण्यासाठी एक नंबर सांगा. नंबर ना नंबर माझा जो फोन नंबर आहे, मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर 90 96 28 91 69 या नंबरशी जर आपण सर्वांनी आणि सर तुम्ही देखील जर संपर्क साधला तर आपण या पद्धतीनं दोघांनी मिळून जर धम्माचं काम जोरात सुरुवात केली तर वेळ लागणार नाही सुधारायला लोकांना. अशा पद्धतीनं हे काम आपण केलंच पाहिजे, करूया. जय जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.